डिअर फ्रेंड्स, हा सुंदर फोटोग्राफ पाहिल्यानंतर किती आपलं मन प्रसन्न होतंय. अशा सुंदर चांगल्या चांगल्या स्लाइड तुमच्या पुढे प्रेझेंट करताना मला सुद्धा अत्यानंद होत आहे. आणि एका सुंदर गोष्टीची चर्चाच आपल्याला या आर्टिकल मध्ये करायची आहे. फिजिओलॉजी ऑफ फ्लावरिंग, फोटोपिरिओडिझम. फिजिओलॉजी ऑफ फ्लावरिंग. फ्लावरिंगच्या प्रोसेस वरती कोणकोणते फॅक्टर्स इफेक्ट करतात. रोल ऑफ लाईट अँड टेम्परेचर इन ऑन फ्लावरिंग. रोल ऑफ लाईट. फ्लावरिंगच्या प्रोसेसवर परिणाम करणारे घटक कोणकोणते फॅक्टर आहेत. एक आहे लाईट, दुसरा आहे टेम्परेचर. लाईट मध्ये फोटो पिरियड, दॅट इज अ ड्युरेशन ऑफ लाईट अफेक्ट द प्रोसेस ऑफ फ्लावरिंग. आणि टेम्परेचर मध्ये लो टेम्परेचर अफेक्ट द प्रोसेस ऑफ फ्लावरिंग, दॅट इज वर्नालायझेशन. असे दोन कन्सेप्ट आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहेत. फोटोपिरिओडिझम. फोटो म्हणजे लाईट, पिरियड म्हणजे ड्युरेशन. ड्युरेशन ऑफ लाईट अफेक्ट द प्रोसेस ऑफ फ्लावरिंग. लाईटचा ड्युरेशन काही वेळा आपल्याला वर्षभरात दररोज लाईट जेवढा आहे पाहिजे तेवढाच आहे का. काही ठिकाणी दिवस मोठा आहे, काही ठिकाणी दिवस लहान आहे. हे चालू आहे. म्हणजे समजा सप्टेंबर नंतर दिवस लहान 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 होत जातो, रात्र मोठी 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 होत जाते आणि पुन्हा फेब्रुवारी मार्च नंतर पुन्हा दिवस मोठा 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 होत जातो. तर हे नैसर्गिक सायकल आपल्याला माहित आहे आणि याचाच इफेक्ट फ्लावरिंगच्या प्रोसेसवर होतो. त्यालाच आपण म्हणतो फोटोपिरिओडिझम. आपल्याला माहिती आहे काही प्लांट्सना उन्हाळ्यात फ्लावर येतात, काही प्लांट्सना हिवाळ्यात फ्लावर येतात, काही प्लांट्सना वर्षभर फ्लावर येतात. तर असं कशावरून घडतं. याचा एक रोल तर लक्षात आला. लाईटचा ड्युरेशन जो आहे, कालावधी जो आहे, तो फ्लावरिंगच्या प्रोसेसवर इफेक्ट करतो. त्यालाच आपण म्हणतो फोटो पिरियड. गार्नर आणि अलार्ड, US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, त्यांनी सुरुवातीला फोटोपिरियोडिक रिस्पॉन्स स्टडी केला. They demonstrated duration of light and important factor for control reproductive growth of flowering plant. गार्नर अलार्ड US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर या ठिकाणी त्यांनी फाइंड आउट केलं की फोटो पिरियडचा इफेक्ट या फ्लावरिंगच्या प्रोसेसवर होतो. They noticed that Maryland mammoth variety of tobacco, tobacco म्हणजे निकोटिना टोबॅकम, याच्यामध्ये ते नोटीस केलं त्यांनी. बाकीचे प्लांट्स ग्लायसिन मॅक्स म्हणजे सोयाबीन असेल, कॉस्मॉस असेल, इनिशिएट फ्लावरिंग अंडर शॉर्ट डे, show only vegetative growth during summer but do not flower. It is a short day length which controls the flowering in plant, referred as a tobacco as a short day plant. काही प्लांट क्रिटिकल डे लेंथ पेक्षा कमी लाईट असेल तरच त्यांना फ्लावर येतात डेली, टोबॅको. परंतु काही प्लांट जसं स्पिनॅच आहे, रॅडिश आहे, दे रिमेन्स व्हेजिटेटिव्ह इन शॉर्ट डे कंडिशन and they flower in long day condition. असंही पाहायला मिळालं.
During summer season, length of day is more than critical day length, while in winter condition, length of day is less than critical day length. आणि याचा इफेक्ट फ्लावरिंगच्या प्रोसेसवर होतो, लेंथ ऑफ डेचा. आणि गार्नर अलार्ड यांनी प्लांटचं क्लासिफिकेशन 3 मेजर ग्रुप मध्ये केलं: शॉर्ट डे प्लांट्स, लॉंग डे प्लांट्स अँड डे न्यूट्रल प्लांट्स. ज्या प्लांट मध्ये समजा हे 24 आवर्सचं सायकल विचारात घेतलं, लाईट डार्क जे काय आहे ते, यामध्ये जर हा डार्क पिरियड आहे, हा डार्क पिरियड आहे, हा लाईट पिरियड आहे, जर क्रिटिकल डे लेंथ पेक्षा दररोज कमी लाईट अवेलेबल झाल्यावर ज्या प्लांट मध्ये फ्लावर येतात त्यांना म्हणायचं शॉर्ट डे प्लांट्स. So plants requires less light or photo period less than critical day length for flowering. It is called a short day plant. याच्यामध्ये जसा लाईट पिरियड शॉर्ट पाहिजे तसा अनइंटरप्टेड, डार्क पिरियड महत्वाचा आहे. अनइंटरप्टेड डार्क पिरियड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन शॉर्ट डे प्लांट. So short day plants are also called as long night plants. Long night plants पण म्हणू शकतो आपण short day plants ना. If we interrupt the dark period of short day plant, they do not flower. From this it is clear that they requires uninterrupted dark period for flowering. म्हणजे ज्यांना क्रिटिकल डे लेंथ पेक्षा कमी डेली लाईट पाहिजे फ्लावरिंग साठी, हे सगळे कुठले आहेत? शॉर्ट डे प्लांट्स. निकोटिना टॅबॅकम टोबॅको, व्हरायटी ऑफ टोबॅको, मेरीलँड मॅमोथ, जंतियम आहे, ग्लायसिन मॅक्स आहे, क्रिसॅन्थॅमम आहे, शुगर केन आहे, कॉफी अरेबिका, ओरायझा सटायवा म्हणजे राईस, असे अनेक प्लांट जे आहेत ते शॉर्ट डे प्लांट म्हणून ओळखले जातात. त्यानंतर ज्या प्लांट्स मध्ये समजा इथं 24 तासाचा ड्युरेशन विचारात घेतला, ज्यांच्यामध्ये क्रिटिकल डे लेंथ पेक्षा लाईट पिरियड जास्त पाहिजे दररोज, म्हणजे उन्हाळ्यात आहे, क्रिटिकल डे लेंथ पेक्षा डेली लाईट जास्त अवेलेबल असेल तर ज्यांच्यात फ्लावरिंग होतं त्यांना म्हणायचं लॉंग डे प्लांट्स. इथं डार्क पिरियड जो आहे, नाईट पिरियड शॉर्ट आहे, शॉर्ट नाईट प्लांट पण आपण इथं म्हणू शकतो. Long day plants, light period is more important than dark period. These plants require relatively small dark period. If it is interrupted by light, there is no adverse effect. इथं डार्क पिरियडला फारसं महत्व नाही आहे, कमी महत्व आहे. लॉंग लाईट पिरियड अतिशय महत्वाचा आहे लॉंग डे प्लांट मध्ये.
जसं एक्झाम्पल म्हटलं तर बार्ली आहे, व्हीट आहे, ओट आहे, हे सर्व याचेच एक्झाम्पल आहेत. लॉंग डे प्लांट्स आहेत. आता काही प्लांट असे पण आहेत, लॉंग डे कंडिशन असेल तरी चालते, शॉर्ट डे कंडिशन असेल तरी चालते. ज्या प्लांटना वर्षभर फ्लावर येतात त्यांना म्हणायचं डे न्यूट्रल प्लांट्स. सदाफुली नावच दिलंय त्याचं, सदाफुली, सदाबहार, कॅथ्रॅन्थस रोझस. आपल्याला टोमॅटो वर्षभर मिळतात, आपल्याला ब्रिंजल मार्केटला वर्षभर मिळतात, जे जे फळं आपल्याला वर्षभर मिळतात ते सगळे डे न्यूट्रल प्लांट्स असणार. त्यांना शॉर्ट डे कंडिशन पण चालते, लॉंग डे कंडिशन पण चालते. कुकुंबर आहे, मेज आहे, टोमॅटो आहे, कॉटन आहे, सनफ्लावर आहे, बाल्सम आहे, चायना रोज आहे, जास्वंदीची फुलं वर्षभर असतात. आता क्रिटिकल डे लेंथ, इट इज अ ड्युरेशन ऑफ फोटो पिरियड रिक्वायर्ड टू इंड्यूस फ्लावरिंग. आणि तो जो महत्वाचा पिरियड आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त ड्युरेशन शॉर्ट आणि लॉंग डे ला लागतो. फोटोपिरियडिझम वॉज फाउंड लॉंग नाईट पिरियड इन शॉर्ट डे प्लांट. जे शॉर्ट डे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये सर्वात महत्व कुणाला आहे तर अनइंटरप्टेड लॉंग नाईट पिरियड, डार्क पिरियड. So in short day plants, continuous uninterrupted dark period is very very important. In long day plant requires dark period less than critical dark period. Long day plants do not require uninterrupted dark period. त्याचा काही परिणाम होत नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये एक कंडिशन आणखी पुढे आली की या दरम्यान काय होतं, when more than critical day length is available, less than critical day length is available. या दरम्यान काय होतं तर इथं फायटोक्रोम नावाचा एक पिगमेंट आहे. फायटोक्रोम नावाचा पिगमेंट आहे. हा फायटोक्रोम नावाचा जो पिगमेंट आहे तो दोन फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. PR, दॅट PR हा जो पिगमेंट आहे तो कितीला 660 nm ला लाईट ऍब्सॉर्ब करतो, तो PR आहे. आणि त्याचंच कन्वर्जन P फार रेड मध्ये ऍक्टिव्ह असणारा 730 nm मध्ये ऍक्टिवेट असणारा फार रेड लाईट मध्ये ऍक्टिव्ह राहणारा हा पिगमेंट म्हणजे PFR. PR and PFR both are important in physiology of flowering. दोन्ही महत्वाचे आहेत. बघा, शॉर्ट डे प्लांट असतील, जर शॉर्ट डे प्लांट असतील तर त्यांच्यामध्ये डे लेंथ कमी असते, त्यामुळं PR चं कन्वर्जन PFR मध्ये हे तसं तर फास्ट असतं, व्हेरी फास्ट आहे, पण ते कमी होतं. म्हणजे शॉर्ट डे प्लांटचा विचार केला तर त्याच्यामध्ये बघा PFR कमी तयार होत असेल आणि PR जास्त असेल तर फ्लावर तयार होतात शॉर्ट डे प्लांट मध्ये. सो PFR लेस
and PR more promote the flowering in short day plants. कारण शॉर्ट डे असल्यामुळं PR चं PFR मध्ये कन्वर्जन जास्त होत नाहीये. परंतु लॉंग डे प्लांटचा विचार करा. लॉंग डे प्लांट मध्ये PFR जास्त बनतं कारण डे लेंथ जास्त आहे आणि हे कन्वर्जन फास्ट आहे. आणि लॉंग डे प्लांट मध्ये आपण पाहिलं तर PFR percentage is more while PR is less. This promote the flowering in long day plants. अशा प्रकारे PR आणि PFR इंटर कन्वर्ट होणारे पिगमेंट्स आहेत. PR is converted into PFR while PFR is converted into PR. जर लाईट पिरियड असेल तर याचं PR चं कन्वर्जन PFR मध्ये होतं. डार्क पिरियड असेल तर डार्क पिरियड मध्ये PFR चं PR मध्ये कन्वर्जन होतं. कारण रेड लाईट दिवसा उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे PR आणि PFR हे अतिशय महत्वाचे पिगमेंट्स आहेत. PR आणि PFR असे महत्वाचे पिगमेंट आहेत. इथं बघा PR कसा आहे, ब्ल्यू ग्रीन कलरचा आहे, इनएक्टिव्ह आहे, ऍब्सॉर्ब्स रेड रिजन. आणि PFR हा लाईट ग्रीन कलरचा आहे. लाईट ग्रीन कलरचा फिजिओलॉजिकली ऍक्टिव्ह आहे, ऍब्सॉर्ब फार रेड रिजन कलर लाईट. तर असे हे दोन पिगमेंट इंटर कन्वर्ट होतात लाईट आणि डार्क मध्ये आणि ते फ्लावरिंगची प्रोसेस रेग्युलेट करतात. त्याचबरोबर चजाल या सायंटिस्टनी सांगितलं की फ्लावरिंगची प्रोसेस स्टिम्युलेट करणार एक हार्मोन तयार होतं. अर्थात ते आजपर्यंत कुणी क्लिअर इन्व्हेस्टिगेट करू शकलं नाही, पण हायपोथेटिकल हार्मोन ते म्हणजे फ्लोरिजेन. समजा आता हे फ्लोरिजेन हार्मोन आहे. हे मॅच्युअर लीफ आहे. आणि या मॅच्युअर लीफ मध्ये जिब्रेलिक ऍसिड पासून फ्लोरिजेन हार्मोन तयार होतं आणि ते हार्मोन पुढे फ्लोरल बर्डकडं ट्रान्सपोर्ट होतं आणि त्याच्यामुळं फ्लावरिंगची प्रोसेस स्टिम्युलेट केली जाते, असं चालक्यान किंवा चजान या सायंटिस्टने सांगितलं. त्याला आपण म्हणतो फ्लोरिजन इफेक्ट. हे मॅच्युअर लीफ मध्ये तयार होतं. जिब्रेलिक ऍसिड सारखं हार्मोन आहे आणि ते ट्रान्सपोर्ट केलं जातं फ्लोरल बर्डकडं. हेही आपल्याला माहित असावं. आता फोटोपिरॉडिझम जे आहे त्याचा इम्पॉर्टन्स काय? इट इज अ जेनेटिक अडॅप्टेशन इन प्लांट सिक्वेन्स ऑफ सीझन्स. It is also physiological adaptation in plants and animals for normal changes in environment. Photoperiodism, we get fruits in every season. Photoperiodism is important in agriculture. We can modify flowering and fruiting, delay it. It helps to induce artificial flowering in plants. यासाठी photoperiodism महत्त्वाचं आहे. फोटोमॉर्फोजेनेसिस हा एक कन्सेप्ट आहे. फोटोमॉर्फोजेनेसिस
त्या प्लांटमध्ये ज्या ज्या प्रोसेस होतात त्या प्रोसेससाठी लाईट हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर समजला जातो. If plants are grown in continuous dark period, they get etiolated. If plants are grown in light, they do not get etiolated. If etiolated plant in kept in light, they gradually develops green color. म्हणजे जर आपण एखादं प्लांट डार्क मध्ये कंटिन्यू ठेवलं तर ते सुकून जाईल. पण डार्क आणि लाईट पुन्हा लाईट मध्ये ठेवलं पुन्हा हिरवं होईल. म्हणजे लाईट हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. सो इफेक्ट ऑफ लाईट इज रिव्हर्सिंग इटिओलेशन इन्व्हॉल्व सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल साठी, मॉर्फोजेनेसिसच्या प्रोसेस साठी लाईट हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. लीफ एक्सपान्शन साठी, इलॉंगेशन ऑफ इंटरनोड साठी लाईट हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. हे आपल्याला यामध्ये सांगायचं आहे. प्लांट्स आर मोर सेन्सिटिव्ह टू रेड लाईट बट ब्ल्यू लाईट इज इनइफेक्टिव्ह. मोर सेन्सिटिव्ह टू रेड लाईट.